ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला म्हणू कंठी घरी दिला ठाव अवघा सकळही वाव माझ्या उपकारासाठी वागविला म्हणू कंठी तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला म्हणू कंठी विठ्ठल 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 मरावी ऐसा ठाव दिला देवी माझ्या उपकारासाठी वागविला म्हणू कंठी ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभुतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलाबदेहं धनुषवन कृशानुज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तम वातजातं नमामि अंजनी ग्रभ संभुतम वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमंताय नमो नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्पृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकारू प्रथम नमन 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 दुसरे शरण संताची दुसरे शरण संताची राम त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका आये हनुमंत विराजिए कथा गुरुमती अनुसार प्रेम सहित गादीश लोबधारिजिए पवन कुमार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी
चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दे जियो श्री वृंदावन में बार अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती करी संतांच्या मजुरदेही सद्गुरुजीने तारेला संसार गुरु म्हणून विशेष अत्याधुर विवेकावरी न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी प्रसूत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेलं भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि श्री तुकोबारांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 चरणाचा अभंग आजच्या प्रसंगाला शोभणारा भंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठाला 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 विठाला. अभंगाचा भावार्थ आणि नामसळ अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये हा मानवी नरदेह कशा करता भेटला, या नरदेहाचं साध्य काय आहे, या नरदेहाचं सार्थ काय आहे, मग आपल्या जीवनामध्ये ते साध्य साधत असताना आपल्या जीवनामध्ये आपण जी केलेली साधना आहे आणि त्या साधनेनं प्राप्त झालेलं साध्य त्याचं वर्णन म्हणजे आजचा अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय साधकांना सांगता आपल्या जीवनामध्ये या नरदेहानं परत जन्म नाही, परत मृत्यू नाही, या स्थितीला प्राप्त होण्याकरता खऱ्या अर्थानं हा नरदेह. मग का हो महाराज, आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्हाला सांगता बरोबर आहे, पण तुमच्या जीवनामध्ये असं झालं का, तुमच्या जीवनामध्ये जन्म मृत्यूची येरझार चुकवता आली का? त्यावेळेला जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगता बाबा माझ्या जीवनामध्ये जन्म मृत्यूची येरझार चुकवता आली, यात विशेष नाही. मला देवानं मृत्यूची गरजच ठेवली नाही, मरण्याची गरज ठेवली नाही. का तर माझ्यावरती देवाचा उपकार होता आणि त्याचा परिणाम तो उपकार फेडण्याकरता मी भगवान परमात्म्याला कंठामध्ये धारण केलं. त्याचा परिणाम देवानं न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. न लगे मरावे म्हणजे नेमकं काय, तर भगवान परमात्म्यानं आपल्या घराला ठाव दिला आणि देव आणि मी आता वेगळा राहिलो नाही, त्याचा परिणाम माझ्यावरती उपकार होता म्हणून मी देवाचं चिंतन केलं. आता माझ्या जीवनामध्ये त्याचा परिणाम देवानं मृत्यूची गरज ठेवली नाही. विठाला 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 विठाला. हा झाला अभंगाचा भावार्थ आणि नामसला अर्थ. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सर्वांना ज्ञात आहे. सर्वांच्या परिचित असणाऱ्या कैलासवासी लक्ष्मीबाई राजाराम थोरात आईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण थोरात परिवार आहे. पती आहे राजाराम विश्वनाथ थोरात, गंगा भागीरथी सोन्याबाई देवराम कोश्यारी, बहीण मंदाकिनी बाळासाहेब थोरातून, सून सरला साहेबराव सुरसे, मुलगी दत्तात्रय लहानू थोरात पुतणी, संतोष लहानू थोरात पुतणी, सचिन लहानू थोरात पुतणी, ऋतिक बाळासाहेब थोरात नातू, लहानू विश्वनाथ थोरात दीर, बाळासाहेब राजाराम थोरात मुलगा, शोभा बाबाजी खडंगळे मुलगी, सोमनाथ पंढरनाथ थोरात पुतणी, नवनाथ पंढरनाथ थोरात पुतणी, बाळासाहेब मुकुंद थोरात पुतणी, शिवानी राहुल एरंडेनाथ, ओम बाळासाहेब थोरात नातू. हा संपूर्ण परिवार त्या ठिकाणी त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे. म्हणून त्यांच्या ऋणातून उतराय होण्याकरता
ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पण, पूजा विधी त्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याच्या वृक्षांच्या माध्यमातून आला. आमचे बाळूभाऊ काळे असतील त्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेशोग आणि घडलेलं तुम्हा थोडंसं जन मायबापाचं दर्शन. तर असं अनेक मंडळीचा हा अट्टहास होता का आजचं कीर्तन ऋषिकेश महाराजाचं व्हावं. त्यामध्ये आमचे योगेश भाऊ असतील, आमचे ऋतिक दादा असतील, आमचे ओम दादा असतील, या सगळ्यांचा भला मोठा अट्टहास होता. त्या माध्यमातून आलेला हा सेवेशोग घडलेलं तुम्हा थोडंसं जन मायबापाचं दर्शन. त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले गोड गायनाचार्य स्वर्गमधर सुरुष्कार हरिभक्त प्राणामचे दिलीप महाराज आहे. हरिभक्त प्राण गोड गायनाचार्य स्वर्गमधर सुरुष्कार हरिभक्त प्राणामचे पप्पू महाराज आहे. गोड मृदंगाचार्य आपल्या गावचं भूषण आमचे रोहित महाराज आहे. श्री महाराजांनाही मनापासून धन्यवाद आहे. या बाजूला हरिभक्त पारायण गोड मृदंगाचार्य मृदंग मर्षी मृदंग अलंकार आमचे ओमकार महाराज आहे. श्री महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद देतो. विशेष करून बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये सगळे गावातील परिसरातील विनेकरी बाबापासून इथपर्यंत सगळे टाळकरी आणि आमच्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेमधील अर्थात आमच्या सुवर्णामाईंच्या संस्थेमधील हे सगळे विद्यार्थी, त्यांना घेऊन आलेले आमचे लाडके श्रावण मामा, त्यांनाही धन्यवाद आहे. मला ड्रायव्हिंग करत इथपर्यंत घेऊन आलेले आमचे रविदादा आहे. आपल्या गावचे सरपंच साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे साबळे काका, ज्ञात अज्ञात सगळ्या मंडळीला धन्यवाद आहे. विशेष करून बघा एक माता मौलेला एक विनंती बघा, एक तर वेळ भरपूर झालेला बघा आणि विशेष म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला जास्त रन गाठायचे, पण तुमची साथ भेटली तर. नाही तर तुम्ही जर गडगड करायला लागले तर इथं एक तर हालमध्ये हालच राहते नाही का. आणि त्याच्यात तुम्ही जर कानात कुजबुज करायला लागले तर काही खरं नाही. आपापले लेकरं शांत सांभाळा, म्हणजे लेकरं नाही सांभाळता आले तर चालेल, पण त्या लेकरा मिळती तुम्ही गापा आणू नका म्हणजे झालं नाही का. नाही तर इथं मोकळी जागा सोडली काही काही त्याच्यात लेकरं मोकळे सोडून देऊ राहिले. आता मला जर लेकरं सांभाळता आले असते तर मी का गावगाव हिंडत फिरलो असतो नाही का. म्हणून सगळ्यांनी आपापले लेकरं त्या ठिकाणी सांभाळायचे. याचं कारण असं आहे, तुम्ही आता किती कुजबुज करत्या, तुम्ही दिसायला जरी या परिवाराला पाहुणी शांत वाटत असली, पण पाहुणी कशी आहे हे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतंय. नंतर या मंडळीनं कीर्तन पाहिल्यानंतर असं म्हणायला नको या पाहुणीला तर लय आपण सज्जन समजत होतो, ही तर कीर्तनच बडबड करीत होती नाही का. असं तुम्ही महाराजाच्या काड्या करा, गायकाच्या करा, कोणाच्या करा, त्या सगळ्या काड्या त्याच्यात येणार आहे नाही का. गोड आपल्या कीर्तनाचं शूटिंग करताय. आपल्याला हे कीर्तन झाल्यानंतर सुद्धा ज्यांच्यामुळं बघायला भेटणार आहे, माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे मालक आमचे उमेश दादा आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या ठोंबरे काकांचा साऊंड अतिशय गोड आहे. फक्त गायनाच्या वेळेला विको द्या, विको ट्रबल चिंतन मांडताना बंद करा, हॉलमुळं अगोदरच विको येतोय नाही का. फक्त गायनाच्या वेळेला तेवढं मात्र द्या. अतिशय गोड त्यांचा साऊंड आहे, त्यांनाही धन्यवाद आहे. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद देऊन सेवेला प्रारंभ. बघा मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारतो, सगळ्या माता मावल्या, तुम्हाला मी काय बोलतो ते ऐकायला येतं ना. तुम्ही हा नाही माना डोलो म्हणजे त्याच्यावर काहीतरी करता येईल. नाही तर कीर्तन झाले हो म्हणायला नको. कसं काय झालं कीर्तन काय माहिती बाया, पण त्या हालमध्ये काहीच कळलं नाही. कीर्तन झाले हो काय सांगा ते आता सांगा. येतं ना ऐकायला येतं ना. तुम्ही हसा त्या म्हणजे हा येतो बरोबर आहे का नाही. इकडं पुरुष मंडळ हा म्हणजे नंतर गडबड नको. आणि काही काही बिचारे बाहेर बसलेले त्यांना अप्रतिम ऐकायला येतो बरोबर आहे का नाही. सगळ्यांना धन्यवाद देऊन सेवेला प्रारंभ करतो. बघा कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा आहे. प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगता, भगवान परमात्म्यानं माझ्या जीवनामध्ये माझ्यावरती असा उपकार केला का आता मला जन्माची गरज नाही आणि आता मला मृत्यूची सुद्धा गरज नाही. कारण महाराज म्हणता, आपुले मरण पाहिले म्या डोळा तो हा सुख सोहळा नुपम्य. माझ्या जीवनामध्ये मी माझ्या स्वतःचा मृत्यू पाहिला का हो तुकोबाराय. कसा झाला माझा शेवट स्वतःचा पहिला. मग का हो शेवट कसा झाला. त्यावेळेला श्री महाराजांची भाषा आहे, शेवट तो भला 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 शेवट तो भला
झाला, माझा बहु गोड झाला, माझा फार सुंदर फार अप्रतिम झाला. काय झालं? गोड झाला म्हणजे काय तर आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईश्वरा, भगवान परमात्म्याची आणि माझी भेट झाली. मी आता निजाच्या अर्थात आमच्या माहेराला आलो आणि त्याचा परिणाम माझा त्या ठिकाणी शेवट गोड झाला. आपला सुद्धा शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर पवित्र कर्म करा. कारण आपल्या जीवनामध्ये आपण जे काही पवित्र कर्म करणार आहे तेच आपल्या सोबत येणार आहे. दुसरं काही येणार आहे का? येताना सुद्धा रिकामे हाताने आलो तसं जाताना सुद्धा रिकामे हाताने जाणार आहे. पण मी सांगतो गड्या, येताना रिकामे हाताने आलो नाही, जाताना सुद्धा रिकामे हाताने जाणार नाही. येताना एक हृदय घेऊन आलो, जाताना हजारोंच्या हृदयावरती राज्य करून जायचंय. असं काहीतरी कर्म आपल्या जीवनामध्ये करा. आपण गेल्याची बातमी आपल्या शत्रूला सुद्धा कळाल्यानंतर त्याच्या सुद्धा डोळ्यात अस्वाच्या धारा लागाव्या इतकं गोड कर्म आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. किती पवित्र कर्म असलं पाहिजे. महाराज गोड कबीरदास महाराज वर्णन करतात, आपण गेल्यानंतर आपल्या करता सगळा समाज रडला पाहिजे इतकं पवित्र कर्म करा. कारण ज्या वेळेला आपण जन्माला आलो, आपल्या जन्मानं सगळं कुटुंब हसत होतं, आनंदानं पेढे वाटत होतं. आपला जन्म झाला कुटुंबामध्ये म्हणून, पण आपण गर्भवासाचं दुःख उपभोगून आल्यामुळं आपण रडत रडत जन्माला आलो. आपल्या करता कुटुंब हसत होतं, पण जाताना असं काही कर्म करा आपण हसत हसत गेलो पाहिजे आणि आपल्या करता सगळा समाज रडला पाहिजे. कबीरदास महाराज म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोवे. जाताना असं काही कर्म कडे आपण हसत हसत गेलो पाहिजे आणि आपल्या करता सगळा समाज रडला पाहिजे. इतकं पवित्र जीवन जगा, इतकं पवित्र कर्म आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण मृत्यू प्रत्येकाच्या जीवनात आहे. बदल एवढा आहे, कोणी काल गेलं, कोणी आज मरतंय, कोणी उद्या जाणार आहे. अन्यथा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावं लागणार आहे. कोणालाच आजपर्यंत मृत्यू इथं चुकवता आला नाही. हेत नाही उरवले अवतार, हे रती पामर शिव किती. आपले अगोदरही अनेक गेले, आपल्या नंतरही जाणार आहे, तसं आपण सुद्धा जाणार आहे. कोण कोण गेलं महाराज म्हणतात, आजा मेला पल्ला मेला बाप मतना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पल्ला मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत ना तू पाहतो तोही तैसा झाला, देखत ना तू पाहतो तोही तैसा झाला. उठा उठा जागेवा माझी बयान मोठे, उठा उठा जागेवा माझी बयान मोठे, उठा उठा जागेवा पाठी मग बयान मोठे, उठा उठा जागे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. महाराज म्हणतात, अरे सगळ्यात मोठी भीती जर आपल्या पाठीमागं कुणाची असेल तर ती काळाची. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे, पण तो अंतकाळ गोड व्हावा असं जर वाटत असेल तर आयुष्यभर पवित्र कर्म करा. त्यावेळेला अंतकाळ गोड होईल. अंतकाळ केव्हा गोड होईल? ज्यावेळेला आयुष्यभर आपण देवाचं भजन करू, अंतकाळाच्या वेळेला देवाचं स्मरण होईल, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये अंतकाळ गोड होतो. जगद्गुरु श्री तुकोबार म्हणतात, माझ्या सुद्धा जीवनामध्ये मी आयुष्यभर गोड तीच साधना केली, त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये अंतकाळ गोड झाला. बघा, आयुष्यभर भजन केल्यानंतर आपलं किती भजन झालं म्हणजे आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल. इतकं भजन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. किती भजन बघा, चोखोबारायच्या जीवनामध्ये चोखोबारानं किती भजन केलं. चोखोबारायचं चरित्र तुम्ही वाचा.
चोखोबारानं जोपर्यंत आहे तोपर्यंत भजन केलं, पण ज्या वेळेला चोखोबारानं इहलोकाचा निरोप घेतला, इहलोकाचा जोपर्यंत होते तोपर्यंत मुखानं भजन केलं, पण इहलोकाचा निरोप घेतल्यानंतर चोखोबाराची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागली. इतकं भजन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये उद्धार आहे. बरोबर आहे का नाही? तर एकदा मंदिरामध्ये जातो आणि तरी म्हणतो देवा माझं वाट्याला काऊन दुःख, आणि तो का डोळे झाकले का? देवानं डोळे झाकले नाही, देवाला अजून नंबर लागला नाही म्हणून तर बरं आहे नाही का? बऱ्याच जणांना असं वाटतं बुवा मी भीतीची आड पाप कर्म करतो, मला कोणी बघत नाही बुवा, पण जिथं आपल्याला कोणी बघत नाही तिथं देव बघतो हे मात्र आपल्या जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. आयुष्यभर पवित्र कर्म करा. अजून किती गोड कर्म केलं पाहिजे, किती गोड भजन केलं पाहिजे. मला असं वाटतं अर्जुनाच्या जीवनातला प्रसंग बघा. अर्जुनाच्या जीवनामध्ये अर्जुन महाराज जोपर्यंत जागृती अवस्थेमध्ये तोपर्यंत अर्जुन महाराजांच्या मुखानं त्या ठिकाणी कृष्ण कृष्ण भजन करावं, पण झोपल्यानंतर त्यांच्या रोमातून कृष्ण कृष्ण ऐकायला यायचं. इतकं गोड भजन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. मी तुम्हाला गोड प्रसंग सांगून जाईल गड्या. आपल्या जीवनामध्ये किती नामचिंतन असलं पाहिजे, कारण हा नरदे देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा, भगवान परमात्म्याने हा नरदे भजना करता दिलाय. किती भजन केलं पाहिजे. आमचे गुरुवर्य माऊली आम्हाला नेहमी पाठामध्ये सांगायचे, पोराओ या नरदेहाला आल्यानंतर इतकं पवित्र जीवन जगा, इतकं पवित्र, इतकं देवाचं नामचिंतन करा. देवानं हा नरदे दिला ना भजना करता, मग भजना करता सदुपयोग करा. इतकं देवाचं भजन केलं पाहिजे. इतकं आमचे गुरुवर्य सांगायचे. आपल्या जीवनात किती भजन केलं पाहिजे पोराओ. यदा कदाचित आपली प्रकृती बिघडली, आपण आजारी झालो आणि आपण जर बनसी बाबा दवाखान्यामध्ये गेलो ना, तर दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला तपासण्याकरता डॉक्टरनं टेटस्कोप लावल्यानंतर, आपल्याला हृदयाला टेटस्कोप लावल्यानंतर त्या डॉक्टरच्या कानामध्ये टेटस्कोपच्या माध्यमातून सुद्धा रामकृष्ण आणि दोन्ही गेलं पाहिजे. इतकं भजन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये उद्धार आहे. अन्यथा आपल्या जीवनामध्ये आणि आपण असंच पवित्र जीवन जगलं पाहिजे. देवाला आपण आवडलो पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपण संताला आवडलो पाहिजे. बाकीच्यांचा काय विचार करतो, माझ्या जीवनामध्ये तर मी ठरवलंय भरा, बाकीच्याचं सोडून द्या. आपण देवाला आवडलो पाहिजे, आपण ज्ञानोबा तुकोबाराला आवडलो पाहिजे. असं पवित्र कर्म करायचं. बघा, समाजाकरता फिरणं सोडून द्यायचं. आमचे गुरुवारी माऊली बाबा सांगत असं, पोराओ आपलं कीर्तन समाजाला नाही आवडलं तर चालेल. मी शेवटला आमच्या गुरुवारी माऊलींकडे जातो. आमचे गुरुवारी माऊली त्या ठिकाणी आम्हाला पाठामध्ये सांगत असतं, पोराओ समाजाकरता कधी कीर्तन करत फिरू नका. समाजाचं काय होणार आहे, समाजाला आवडेल ना आवडेल, तुम्ही किती चांगलं करण्याचा प्रयत्न करा, समाज तुमच्यामध्ये चुकाच काढणार आहे. पण एक काम करा, आपलं कीर्तन ऐकून समाजानं आपल्याला डोक्यावर नाही घेतलं तर चालेल. आपलं कीर्तन ऐकून समाजानं आपल्याला डोक्यावर नाही घेतलं तर चालेल, पण आपलं कीर्तन ऐकून ज्ञानोबा तुकोबारानं फक्त मांडीवरती जरी घेतलं तरी समजून जायचं आपली कीर्तन परत सफळ झाली गड्या. याच्या करताना कीर्तन करायचं. बरं, देवा करता आपण देवाला आवडलो पाहिजे, आपण संताला आवडलो पाहिजे. आमचे गुरुवारी माऊली बाबा सांगत असं, पोराओ कीर्तन करता करता आपल्या जीवनामध्ये कीर्तन सुद्धा एक भक्ती आहे, आणि कीर्तन करता करता आपल्या जीवनामध्ये उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर एकच काम करा. काय करा, आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला ज्ञानोबा तुकोबारानं दिलं ना ते ज्ञान, मग ज्या वेळेला आपण कीर्तनाला फिरतो ना त्यावेळेला कीर्तनकारानं दोनच नियम सांभाळायचे. कोणते दोन नियम ऐका. जगद्गुरु श्री तुकोबाराचं प्रमाण आहे, पर उपकार नेणे परनिंदा पर श्रिया सदा बहिणी माया. गाडीत बसल्यापासून कीर्तनाला जाईपर्यंत कोण्या कीर्तनकाराशी कोण्या गायक वादकाची निंदा करू नका, आणि परश्री आपल्या डोळ्यासमोर दिसल्यानंतर तिला आई बहीण माना. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. असं जीवन आपल्या जीवनामध्ये जगा, तर आपल्या जीवनामध्ये उद्धार आहे. नाही तर लोक गुरुवारी माऊली सांगत असं, पोराओ असं जर नाही जीवन जगले तर एक वेळेला ऐकणाऱ्याचा लवकर उद्धार होईल, पण सांगणाऱ्याचा होणार नाही. उलट ऐकणाऱ्याला तरी काही नाही, ती अज्ञानी आहे. समजा त्यांच्या जीवनात माहिती नाही काय कर्म केल्यानंतर काय आहे त्यांच्या जीवनामध्ये, त्यांना जे पापाचं प्रायश्चित्त माहित नाही सरपंच साहेब, त्याचं पाप आपल्याला शक्यतो लागू होत नाही. पण आपणच लोकांना सांगायचं निंदा करू नका, आपण लई लोकांची मन भरून करायची, यम आपल्याला असं उचलू उचलू हाणेल, उचलू उचलू नाही का. म्हणून बघा, आपल्या जीवनामध्ये ते दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर पवित्र कर्म करा, पवित्र देवाचं चिंतन करा. आणि इथं जर देवाचं भजन नाही केलं तर वरती गेल्यानंतर मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर, 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 मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर. माझे किंकर माझे किंकर बहुसार, मारिती 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 जोडी
निष्ठुर मारिती जोडीती तोडीती निष्ठुर मारिती जोडीती तोडीती निष्ठुर मारिती जोडीती तोडीती निष्ठुर मारिती जोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार ते दुःख आपल्या जीवनामध्ये उपभोगावं लागू नये असं जर वाटत असेल तर आयुष्यभर गोड देवाचं भजन करा. त्याचा परिणाम काय होईल, आयुष्यभर जर देवाचं भजन केलं अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुखामध्ये येईल आणि आपला उद्धार होईल. अन्यथा जर देवाचं भजन नाही केलं आणि अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुखामध्ये आलं नाही तर कधीच आपल्या जीवनामध्ये उद्धार होणार नाही. बघा, आयुष्यभर देवाचं भजन केलं तरच आपल्या जीवनात अंतकाळाच्या वेळेला मुखामध्ये नाव कसं येतं. संत महात्म्याने सुद्धा, नाही तर अन्यथा बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये आयुष्यभर परमार्थ करून काही काहीच्या जी मुखाला नाही शेवटी नाव येत. बऱ्याच वेळेला मी नेहमी सांगत असतो, बाबा तुम्ही असे प्रसंग पाहिले असेल, आयुष्यभर वाईट कर्म करून देवाचं नाव आलं नाही विषय सोडा, पण एखाद्यानं आयुष्यभर पवित्र जीवन जगला, एकही आळंदी पंढरपूरची वारी सोडली नाही, पण तरी सुद्धा त्याच्या गळ्यामधली त्याला माळ काढून शेवटी मृत्यूच्या वेळेला काहीतरी विपरीत खाण्याची बुद्धी होते. म्हणून संत महात्म्याने हेच मागितलं, आम्हाला अखंड तुझं भजन घडावं. कसं संत महात्म्याने आयुष्य भजन घडावं हे मागणं मागितलं. महाभारतामध्ये आलेला गोड प्रसंग आहे, सांगतो लक्षामधील. एकदा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्या वेळेला पांडवांच्या जीवनामध्ये देवानं हस्तिनापूरचं बाबा राज्य प्राप्त करून दिलं आणि हस्तिनापूरचं राज्य प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्मा आता पांडवांना राज्य प्राप्त करून देऊन द्वारकेला निघाले. आता देव द्वारकेला निघाल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला, भगवान परमात्म्यानं कुंती मातेला विचारावं, आत्या काहीतरी माग. आपल्याला एवढंच माहिती, आत्याला काहीतरी माग म्हण. फक्त आत्याला नाही म्हणला देवानं, 5 पांडवांना, आपल्या आत्याला सगळ्यांना विचारतोय देव, का हो तुम्हाला काय पाहिजे असेल मागा बो म्हटले. त्यावेळेला पांडव म्हणता, देवा आतापर्यंत आमच्या जीवनात तू काय कमी केलं ना, आता तुझ्याकडं मागायचं म्हटले, नाही का. बघा, हा याला संत तो म्हणत असा, नाही तर आपलं रोज चाललं देवाच्या मंदिरात गेलं का हे मागणं, एवढंच दे तेवढंच दे, एवढंच दे तेवढंच दे. बघा, मी नेहमी सांगत असो, देवाच्या मंदिरामध्ये देवानं मला काही द्यावं म्हणून मागण्याकरता जाऊ नका गड्या. आपण रोज देवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जा, ज्ञानोबा तुकोबाराच्या दर्शनाला जा, पण मंदिरामध्ये देवानं ज्ञानोबा तुकोबारानं मला काही द्यावं म्हणून जाऊ नका. आतापर्यंत त्यांनी काही कमी केलंच नाही म्हणून देवाच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे गड्या. आणि मग त्या ठिकाणी पांडवांना म्हणता, बाबांनो तुम्हाला काही पाहिजे असेल मागा, ते मागायला तयार नाही. मग एक एकाला करून विचारता, आत्या तुला काय पाहिजे असेल माग. कुंती मातेनं सांगितलं, देवा मी मागेल ते द्यायला तयार, नक्कीच द्यायला तयार. आत्या माग, निश्चित खरंच नक्की माग आत्या, काय पाहिजे माग. आतापर्यंत दिलं नाही का, आता देणार नाही, माग फक्त माग. म्हटल्यानंतर त्यावेळेला कुंती मातेनं सांगितलं, देवा तू जर मला देणार असेल तर फक्त दुःख 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 एवढंच माझ्या जीवनामध्ये दे. आत्या आतापर्यंत काही कमी दुःख होतं का ग, आता तू माझ्या जीवनामध्ये मला दुःख मागते. त्यावेळेला कुंती मातेशी उद्गार किती गोड आहे बघा. कुंती माता म्हणते, देवा आतापर्यंत दुःख होतं बाबा म्हणून तो आमच्या सोबत होता, आता कुठं सुखाचे दिवस आले तू आमच्यापासून दुरवला. आगी लागवता या सुखा जेणे हरी न हे मुखा. देव दुरवल्या जात असेल तर असं दुःख सुद्धा आमच्या, असं सुख सुद्धा आमच्या जीवनामध्ये नकोय. देव जवळ राहत असेल तर आमच्या जीवनात आम्ही दुःखही उपभोगायला तयार आहे देवा. त्यावेळेला त्या ठिकाणी बघा काय संत महात्म्याचे विचार आहे. कुंती माता दुःख मागते, म्हणजे दुःखाच्या माध्यमातून सुखच कुंती मातेनं मागितले. हे सगळं झालं. आता पहिलं धर्मराजाला विचारलं, म्हटले युधिष्ठिराला धर्मराजाला विचारलं, बाबा तुला काय पाहिजे माग. धर्मराजा म्हणता, देवा मी प्रतिज्ञा केली आयुष्यभर खरं बोलण्याची, म्हणून माझ्या जीवनामध्ये मी आयुष्यभर ती प्रतिज्ञा पाळता पाळता मी पण केलंय आयुष्यभर खरं बोलण्याचं. मग आयुष्यभर खरं बोलता बोलता तुझं भजन घडावं एवढं माझ्या जीवनामध्ये दे. पण केला होता धर्मराजानं. बघा अखंड खरं बोलले म्हणून तर त्यांना धर्मराजे नाव पडलं, नाही तर खरं नाव युधिष्ठिर आहे त्यांचं. आणि असं म्हणतात, अखंड आयुष्यभर खरं बोलले त्याचा परिणाम हा देह घेऊन स्वर्गाला त्या ठिकाणी गेले. एकदाच खोटं बोलले, ते बी देवाच्या सांगण्यावरून एकदाच, ते बी पूर्ण खोटं बोलले नाही, अर्धच खोटं बोलले, नरोवा कुंजरा. पण तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये एकदाच अर्ध असत्य बोलल्याचा परिणाम स्वर्गाला जाताना देह घेऊन गेले. आयुष्यभर खरं बोलल्याचा परिणाम स्वर्गाला जाताना देह घेऊन गेले. पण एकदा असत्य, अर्धच असत्य बोलल्याचा परिणाम पायाचा अंगठा मात्र गळून पडला. म्हणजे एकदा अर्धच खोटं बोलले तर पायाचा अंगठा गळून पडला. आपण किती खोटं बोलतो, आपलं काय काय गळून पडल सांगताच येत नाही, नाही का. पण बघा
धर्मराजे म्हणता आयुष्यभर तुझे भजन करण्याची प्रतिज्ञा केली आणि ते भजन करता करता अर्थात खरं बोलण्याची प्रतिज्ञा केली, ते खरं बोलता बोलता तुझं भजन घडव. आता नंतर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये अनेकांना प्रश्न विचारता. अर्जुनाला विचारलं बाबा तुला काय पाहिजे? अर्जुनानं सांगितलं काही नाही देवा, माझ्या जीवनामध्ये मी धनुर्विद्येमध्ये पारंगत आहे, पण त्या धनुर्विद्येचा अभिमान होऊ नये आणि असाच पारंगत राहावा आणि ती धनुर्विद्येची सेवा जोपासता तुझं चिंतन घडावं. अर्जुनाला वरदान देऊन टाकलं. द्रौपदी मातेला विचारलं तुला काय पाहिजे? मी पतिव्रता माता मौली आहे, मग माझ्या जीवनामध्ये पातिव्रत्य सांभाळता देवा तुझं भजन घडलं पाहिजे. द्रौपदी मातेला वरदान देऊन टाकलं. नंतर नकुल सहदेवाला विचारता बाबा तुमच्या जीवनामध्ये काय वरदान पाहिजे? नकुल सहदेव सांगता देवा आमच्या जीवनात जर देणारच असेल तर आमच्या भावाची सेवा करता करता खऱ्या अर्थानं आमचा मोठा भाऊ धर्मराजाची सेवा करता करता तुझं भजन घडलं पाहिजे. देवानं सांगावा रे तुम्ही तर सख्य भाऊ नाहीये, तुम्ही सावत्र आहे आणि तरी सुद्धा सावत्र भावाची सेवा मागता, याचं कारण काय? त्यावेळेला नकुल सहदेव देवाला सांगता देवा आम्ही जरी सावत्र असेल पण त्याची सेवा का मागली याचं कारण तुला कळणार नाही बाबा. मग आम्ही सावत्र भाऊ असताना सुद्धा धर्मराजावरती इतकं प्रेम का करतो, धर्मराजाची इतकी सेवा का करतो, याचं कारण असं म्हटले आमच्या जीवनामध्ये धर्मराजा सुद्धा आमच्यावरती इतकंच प्रेम करतो. किती प्रेम करतो? एकदा प्रसंग असा निर्माण झाला, ज्या वेळेला आम्ही वनवासामध्ये होतो, पांडवांच्या जीवनात पांडवांनी 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, वनवासामध्ये असताना आम्हाला देवा तहान लागली. नकुल सहदेव देवाला सांगताय तहान लागल्यानंतर एका सरोवरावरती आम्ही पाणी पिण्याकरता गेलो आणि एका सरोवरावरती पाणी पिण्याकरता गेल्यानंतर तिथं एका यक्षाचं अधिपत्य होतं. त्या यक्षानं आपल्या विषाचा प्रभाव त्या सरोवरावरती त्या ठिकाणी टाकला. आम्ही ते पाणी ग्रहण केल्याच्या नंतर अर्जुन, मी, नकुल, सहदेव अर्थात भीमदादा आम्ही सर्वजण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलो. हे दृश्य आमच्या भावानं धर्मराजानं पाहिलं आणि धर्मराजा येत आहे त्या यक्षाला विचारता बाबा असं काय झालं? त्यावेळेला यक्षानं धर्मराजाला सांगितलं होतं तुम्हाला जर तुमचा एक भाऊ जिवंत पाहिजे असेल तर मी एक प्रश्न विचारणार, एका प्रश्नाचं उत्तर बरोबर भेटलं तर एका प्रश्नाला 1 भाऊ जिवंत करून देईल. 4 प्रश्न विचारणार, 4 प्रश्नाला 4 भाऊ जिवंत, तेही उत्तर योग्य भेटलं तर विचारू प्रश्न. धर्मराजे म्हटलं विचार. यक्षानं पहिला प्रश्न विचारला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर भेटल्यानंतर यक्षानं विचारलं धर्मराजाला. नकुल सहदेव देवाला सांगता यक्ष विचारतोय आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं, त्याच्या मोबदल्यात तुम्हाला भीम जिवंत पाहिजे का अर्जुन जिवंत पाहिजे त्यावेळेला सांगा. त्यावेळेला धर्मराजानं दिलेलं उत्तर आहे मला अर्जुनही जिवंत नको आणि भीमही जिवंत नको, माझ्या पहिल्या प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या माध्यमातून मला माझा त्या ठिकाणी भावापैकी नकुल सहदेवापैकी एक जिवंत पाहिजे. आता देवा तुम्ही जसं म्हणता ना तो सावत्र आहे तसं यक्ष म्हणता का? हो, तो सावत्र भाव असताना सुद्धा तुम्ही सावत्र का मागता? त्यावेळेला धर्मराजानं त्या यक्षाला सांगितलं होतं, म्हणले बघ यक्षा, ज्या वेळेला आमचा पिता पंडुराजाला शाप होता आणि त्या शापाच्या माध्यमातून कर्दम महामुनीच्या शापामुळे ते गतप्राण झाले आणि कर्दम महामुनीच्या शापामुळं गतप्राण झाल्यानंतर ज्या वेळेला माद्री माता सती जाण्याकरता निघाल्यानंतर माझा हात धरला होता धर्मराजा सांगता यक्षाला आणि मला सांगितलं मी तुझी आई, ही माद्री तुझ्या समोर पदर पसरते बाबा, तुमचा पिता मृत्यू पावतोय पण नकुल सहदेवाची माय सुद्धा चालली रे आणि म्हणून एक काम कर, आता तुमचा तरी आई जिवंत आहे फक्त पिता चालला पण नकुल सहदेवाची आई चालली आणि बापही चालला, इथून पुढं त्यांची आई तू व्हायचं आहे आणि बाप सुद्धा तू व्हायचं आहे, आमची कमी मात्र भासू द्यायची नाही. आणि आता माझे सगळे भाऊ मृत्युमुखी पडल्याच्या नंतर आता मला एका प्रश्नाचं उत्तर बरोबर देता आलं, बाकीच्या प्रश्नाची उत्तर बरोबर देता येईल म्हणून सांगता येत नाही, पण पहिल्या प्रश्नाला जर नकुल सहदेवापैकी एक जर जिवंत केला आणि बाकीचे भाऊ नाही जिवंत करता आले तरी चालेल, पहिलं योग्य उत्तर दिल्यानंतर एक भाऊ नकुल सहदेवापैकी एक जर जिवंत झाला नाही यक्षा तर एक माद्रीचा जिवंत राहील आणि एक कुंतीचा जिवंत राहील आणि कुंतीला वरती मान करून अर्थात माद्रीला वरती मान करून सांगेल का माद्री माते मी माझ्या भावाला जिवंत केलं नाही पण तुझ्या मुलाला जिवंत केलं, वरती मान करून सांगू शकतो. म्हणून नकुल सहदेवापैकी एक जिवंत करून दे. मग आमचा भाऊ इतका प्रेम करत असेल तर आम्ही का आमच्या भावावरती प्रेम नाही केलं पाहिजे? आणि असं असतं
माणसानं आपल्या जीवनामध्ये कोणावर नाही प्रेम करता आलं तर चालेल, पण आपल्या भावावरती प्रेम करता आलं पाहिजे. गड्या सांगून जाईल का भावावरती प्रेम करायचं, याचं कारण असं आहे, आपल्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये हितभर बांधा करता भावाभावाची भांडणं मारा. रामायण याच देशात झालं का कधीतरी प्रश्न पडतो. हे सगळं बाजूला सोडा, इथलं आपल्यासोबत काही येणार नाही, पण भावावरती केलेलं प्रेम आपल्या जीवनामध्ये तुम्ही किती भावाच्या शत्रूला जाऊन मिळा गड्या, पण ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल ना, आपल्या संकटाच्या वेळेला भाऊच धावून येणारे गड्या, समाज नाही. म्हणून भावावरती प्रेम केलं पाहिजे. हे भावावरती कसं प्रेम करावं हे शिकलं पाहिजे महाराज. आणि मग त्या वेळेला म्हटले आमच्या जीवनामध्ये भावावरती प्रेम करता करता, भावाची सेवा करता करता देवा तुझं भजन घडावं. हे सगळं झालं. आता भीमदादाला विचारलं, भीमदादा तुम्हाला काय पाहिजे? भीमदादानं सांगितलं मला काही नको, माझ्या जीवनामध्ये मला चांगलं भोजन पाहिजे, मिष्टान्न जास्त जेवायला पाहिजे, चांगली झोप पाहिजे, आणि झोपताना भोजन करताना तुझं भजन कडलं पाहिजे. देव हसले, म्हणले भीमा इथं सुद्धा मागणं कशाचं, जेवायचं आणि झोपायचंच मागितलं, पण त्याच्या वरती निदान भाषणाचं मागितलं बुवा, नाही का? काय काय माणसं लय अवघड महाराज, खालं का झोपले, झोपले का खाले, अहो हे तरी परवडले, काही कीर्तनात बसले झोपले, आता यांची अगरबत्ती कुठं लावावी, नका लय अवघड. भाग्यवान आहे महाराज ज्यांना लवकर झोप लागते ना बाबा, सरपंच साहेब खरंच भाग्यवान होते. नाही तर सिटी भागामध्ये तुम्ही जा, दिवसभर काही माता मावल्या टीव्ही समोर बसलेले असतात, त्यांना संध्याकाळी झोप येत नाही महाराज. झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा ते वरती फॅन फिरत राहत्या, ते खाटावर पडल्या त्या फॅनचे त्या ठिकाणी पंख्याचे त्या ठिकाणी ते पाते मोजत बसतात. आणि मग ती तिथं म्हणती मुझे नींद नाही, मुझे चेन नाही. तुला नींद येत नाही, चेन येत नाही का? तू एक काम कर, एकदा देवगावला सोयाबीन निंदायला येऊन पाय, सोयाबीनच्या वाफ्यातच पडायला बसली तू, नाही का? तू 2-4 दिवस झोपायला बसली, तुला उठवायला इंजेक्शन द्यावं लागलं बसलं बुवा, तू काहून उठाना, नाही का? पण बघा भीमदादा सांगताय माझ्या जीवनामध्ये खाताना झोपताना तुझं चिंतन घडावं. देव हसले. आता सगळ्यांचं मागणं झालं. द्रौपदी माता, धर्मराजे, नकुल, सहदेव, कुंती माता, अर्जुन, भीमदादा सगळ्यांना मागणं विचारलं, आणि शेवटी मागणं विचारलं ते सुभद्रा मातेला, सुभद्रे तुला काय पाहिजे? सगळ्यांना भीती वाटायला लागली. सगळ्यांनी देवाचं मागितलं, सगळ्यांनी देवाविषयी मागितलं, पण एकट्या सुभद्रेनं जर प्रपंचाविषयी मागितलं तर आपल्या सगळ्या मागण्यावरती काय होईल, पाणी फिरून जाईल म्हटले. त्यावेळेला म्हटले सुभद्रे तुला काय पाहिजे? बाकीच्यांना भीती वाटायला लागली. सुभद्रा म्हणते देवा तू सर्वज्ञ आहे बाबा, मी अल्पज्ञ, माझ्या जीवनामध्ये मला चांगलं काय वाईट काय काही कळत नाही, पण तुला जर द्यायचंच असेल ना देवा, मी असं ऐकलंय संत महात्मे असं सांगतात का माणसाच्या जीवनामध्ये मृत्यूच्या वेळेला कपवात पित्त त्या ठिकाणी त्रास देतो, आणि त्या वेळेला देवा तुझं स्मरण घडत नाही, तुझं चिंतन घडत नाही, पण माझ्या जीवनामध्ये अंतकाळाच्या वेळेला सुद्धा तुझं भजन घडावं एवढंच मागणं आहे. हे मागणं ऐकल्यानंतर ज्यांना धाक फुटलं होता त्या पांडवांनी सुभद्रा माता करता टाळ्यांचा कडकडाट केला. वा सुभद्रे काय ओढ मागणं तुझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मागितलं. मला सिद्धांत हा मांडायचा होता. बघा आपल्या जीवनामध्ये अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता आयुष्यभर देवाचं भजन घडावं लागतं. म्हणून 5 पांडवांच्या जीवनामध्ये, कुंती मातेच्या जीवनामध्ये, द्रौपदी मातेच्या जीवनामध्ये, सुभद्रा मातेच्या जीवनामध्ये आपला धर्म सांभाळता सांभाळता काय मागितलं असेल तर ते देवाचं भजन मागितलं. मग आयुष्यभर जर देवाचं भजन केलं तरच अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुखामध्ये येईल. आणि अंतकाळाच्या वेळेला जर देवाचं नाव मुखामध्ये आलं तर महाराज म्हणता अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा, 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 अंतकाळी
संत काळीच्या नावाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही मरणाशी वेळी करी तळमळ आठवी कृपा आयुष्यभर जर देवाचं भजन केलं तरच अंतकाळाच्या वेळेला देवाचं भजन करतं, अन्यथा मरणाच्या वेळेला हा जीव तळमळायला लागतो. असाध्य प्रकारच्या वेदना या जीवाच्या जीवनामध्ये होता. ते दुःख होऊ नये याच्याकरता देवाचं चिंतन केलं पाहिजे. अजून का देवाचं भजन करायचं तर हा जीव आईच्या उदरामध्ये असतानाच हा आईला नवस करतोय, देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे, आणि जर या दुःखातून मोकळं केलं तर काय करी. आठवीन पाय हा माझा नवस, 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 रात्री दिवस पांडुरंगा, रात्री दिवस रात्री दिवस पांडुरंगा, रात्री दिवस आठवीन पाय हा माझा नवस, 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 असताना आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, देवा माझा नवस आहे. तू जर या दुःखातून मोकळं केलं तर मी अखंड तुझं चिंतन करेल. आणि देवा म्हणता हा तुकोबरा म्हणता हाच उपकार माझ्या जीवनामध्ये मला ठाऊक होता भगवान परमात्म्याचा, का देवानं हा पवित्र नरदेव माझ्या जीवनामध्ये या गर्भवासाच्या दुःखामधून माझी सुटका केली, माझ्या जीवनामध्ये या दुःखातून मला मोकळं केलं. भगवान परमात्म्यानं मला हा नरदेव दिला आणि त्याचा परिणाम असा झाला का तो माझ्यावरती जो उपकार होता त्याचा परिणाम मी अखंड देवाचं चिंतन केलं. तसं तुम्ही सुद्धा करा. काय होईल देवाच्या भजनानं? महाराज म्हणता जन्म मरणाची एरझार चुकेल, अन्यथा जन्म झाला मृत्यूवय, मृत्यू झाला जन्मय. महाराज म्हणता येणेचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. चिरकाल मनुष्याच्या जीवनामध्ये येणं झालं का जाणं, जाणं झालं का येणं, या येणं झाला चालू राहणार आहे.
मग याच्यातून सुटका करण्याकरता एवढंच पर्याय देवाचं भजन. महाराज तुम्ही म्हणता मी आयुष्यभर भजन केलं, आम्हाला सांगता देवाच्या भजनानं आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल, जन्म मरणाची रजार चुकेल. मग तुमच्या जीवनात जन्म मरणाची रजार चुकली का? महाराज म्हणता माझ्या जीवनात जन्म मरणाची रजार सोडा, मला आता मरण्याची गरजच राहिली नाही. अभंगाचं पहिलं न लगे मरावे, 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 ऐसा ताव दिला दे, न लगे मरावे, ऐसा ताव दिला दे, ऐसा ताव दिला दे, माझ्या तारा माझ्या तारा न लगे मरावे, ऐसा ताव दिला दे, न लगे मरावे, ऐसा ताव दिला दे, ऐसा ताव दिला दे, माझ्या तारासाठी, माझ्या तारासाठी, ओ न लगे मरावे, ऐका काम दिला दे, ऐका काम दिला दे, हे लगे मरावे, ऐसा काम दिला दे, ऐसा काम दिला दे. गायक वादक मंडळी करता जोरदार टाळी वाजवा बसल्या बसल्या वाक्या होतं. महाराज म्हणता न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे. भगवान परमात्म्यानं आता माझ्या जीवनामध्ये मरणाची गरजच ठेवली नाही, कारण मी माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. आपल्या सुद्धा जीवनामध्ये जन्म मरणाची रजार चुकावी असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये पवित्र कर्म करा, केलेलं कर्म देवाला समर्पण करा. ज्ञानोबराय म्हणता हे मजची सव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणतले तो सुटला गा. आपल्या जीवनामध्ये आपण केलेलं कर्म जर भगवान परमात्म्याला समर्पण केलं तर आपल्या जीवनामध्ये अखंड देवाचं भजन केलं आणि कर्म देवाला समर्पण केलं तर आपल्या जीवनामध्ये जन्म मृत्यूची येरझार चुकल्या जाते. तीच येरझार तुमच्या माझ्या जीवनामध्ये चुकावी असं जर वाटत असेल तर गोड देवाचं भजन करा आणि देवाला कर्म समर्पण करा. अन्यथा किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित, जन्म झाला मृत्यू. महाराज बरं आपल्या जीवनामध्ये कधी मांजर व्हावं लागतं, कधी कुत्रा व्हावं लागतं, कधी गाढव व्हावं लागतं. बरं एकदा मांजराच्या जन्माला एकदा मांजर असं नाही. महाराज म्हणता एक एक योनी कोटी कोटी फेरा, 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 एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वार मनुष्याचा, मग
दोन्ही मृदंगाचार्यांकरता जोरदार टाळी वाजवा. जय हो. एक एक योनी कोटी कोटी फेरा. अशा एका वेळेला जर मांजर झालं, कोटी वेळाला मांजर, कोटी वेळाला गाढव, मग असे अनेक जन्म फिरून मग आपल्या जीवनामध्ये हा नरदेह भेटत असतो. मग हा नरदेह भेटला ना, महाराज म्हणता आउट हात का मानव देह भगवान ने तुझे दिया, लेकर तूने क्या किया, खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया. अरे भगवान परमात्म्यानं नरदेह भजना करता दिला, पण तू साबरी वाढीन नल्या सरळा वरी फळना तू पोकळा, का स्तन झाले गळा शिळे जैसे किंवा आजेचे जैसे. अशा पद्धतीनं जर जीवन जगत असेल तर या नरदेहाचा काही उपयोग नाही, कारण या नरदेहासारखा श्रेष्ठ नरदेह जगाच्या पाठीवरती कोणताच नाही. हा मानव नरदेह किती श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ मानव नरदेह, इतका श्रेष्ठ आहे का याची अपेक्षा स्वर्गादी देवांनी करावी. तो त्यांना भेट, तुम्हाला मला जर भेटलं असेल तर आपण गोड भगवान परमात्म्याचं चिंतन करा. जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणता, मला माहिती होतं माझ्या जीवनामध्ये मला हा पवित्र नरदेह भेटला ना, मग माझ्या जीवनामध्ये माझ्यावरती देवाचा उपकार आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय, इहलोकाच्या नरदेहाच्या अपेक्षा स्वर्गादी देवांनी करावी, पण त्यांना जो भेटला नाही तो मला भेटला. मला माहिती होतं, त्याचा परिणाम मी देवाला कंठामध्ये धारण केला. अभंगाचं द्वितीय शरण. माझा साठी वागविला म्हणून कंठी माझ्यावर देवाचा उपकार होता. त्याचा परिणाम मी देवाला कंठामध्ये धारण केलं. कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश देवाला कंठामध्ये धारण केलं आणि चराचरामध्ये त्याचा परिणाम मी भगवान परमात्म्याला पाहिलं. बघा, माणसाच्या जीवनामध्ये माणसाला देवाला शोधता आलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य दगडामध्ये देवाला पाहतो, मनुष्य गायीमध्ये गौ मातेला पाहतो, मनुष्य दगडामध्ये देवाला पाहतो, गायीमध्ये गौ मातेला पाहतो. बघा, मनुष्याला दगडामध्ये त्या ठिकाणी देव दिसतो, मनुष्याला गायीमध्ये त्या ठिकाणी देवी दिसते, आदिशक्ती दिसते,
तसं आपल्या सुद्धा जीवनामध्ये कधी त्या ठिकाणी मानवपण जाणण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करा, कधीतरी मनुष्य होण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करा. तुकोबारा म्हणता मी तीच अनुभूती घेतली, चराचरात देवाला पाहिलं त्याचा परिणाम घरी दिला ठाव अवघा सकळ वाव. भगवान परमात्म्यानं मला त्याच्याजवळ जागा दिली, त्याचा परिणाम तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही. देव आणि मी आता वेगळा राहिलो नाही, कारण मी देवाचं अखंड चिंतन केलं, त्याचा परिणाम आता मला देवाला मरण्याची गरज ठेवली नाही. कसं असतं देवाचं भजन, एकदा वारकरी संप्रदायाचे नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरि जय 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 हरि जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय पार तुम्हारी ओ पार हरि जय पार तुम्हारी हरि जय पार तुम्हारी ओ पार हरि जय ओ पार हरि जय पार तुम्हारी ओ पार हरि जय पार तुम्हारी ओ पार हरि जय पार तुम्हारी ओ पार तुम्हारी ओ पार तुम्हारी ओ पार तुम्हारी ओ पार लगे मरावी ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी यथामती यथावकाश. वेळेअभावी दोन चरण सोडवले, दोन सरळ सरळ बघितले. पुनश्च एकदा कैलासवासी लक्ष्मीबाई राजाराम थोरात आईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण थोरात परिवार आहे आणि म्हणून आज आजींचं प्रथम पुण्यस्मरण, त्यानिमित्तानं आज पिंडदान असेल, तर्पण असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, त्या माध्यमातून या ठिकाणी येण्यासोबत आमचे बाळूभाऊ त्या ठिकाणी काळे असतील, ज्यांचा गोड आपण ज्यांच्या हातचा महाप्रसाद आता सेवन करणार आहे, त्यांच्या माध्यमातून आमच्या ऋतिक दादांच्या, ओम दादांच्या माध्यमातून आलेला हा सेविशोग, त्याच पद्धतीने आमच्या रोहित महाराज, योगेश महाराज, हे सगळ्या मंडळीच्या माध्यमातून आलेला हा योग घडलेलं तो मथुर सज्जन मायबापाचं दर्शन, गायनाचार्य, साऊंड, मातृवर्ग, पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद देतो. आपली वेळ संपुष्टामध्ये आली, 5-10 मिनटं घेणारे आणि सेवेला पूर्णविराम देणारे. जाता जाता एकच सांगेल, ज्या पवित्र मायबापानं जन्माला घातलं त्या मायबापाला विसरू नका. माय काय असते घड्या, आज या थोरात परिवाराच्या जीवनामध्ये विचारा. जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर मिळत नाही, तिला आई म्हणत असतात. आई आई असते महाराज. आईशी जागा जगाच्या पाठीवरती कोणी घेऊ शकत नाही. आज विचारा, ज्या लेकीच्या जीवनातली माय गेली ना, तिच्या जीवनामध्ये तिला विचारा, तिला रक्षाबंधन नाही, तिला भाऊबीज नाही. भाऊ किती प्रेम करणार असू द्या हो, पण एकदा माहेरामधले मायबाप गेले का नको वाटतं. भाऊ किती प्रेम करणार असू द्या, पण आई ती आई असते महाराज. आई किती प्रेम करते महाराज म्हणतात, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई वाचुनी परवेगळे, नाती तुटले जन्माचे, मावळला आधार आईचा, मावळला आधार, मावळला आधार आईचा, मावळला आधार. विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी, विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी. आई सारखं प्रेम
करणारं पात्र जगाच्या पाठीवर कोणी नसतं महाराज. बघा मी तुम्हाला सांगून जाईल आई किती प्रेम करते गड्या. तुम्ही एखाद्या जॉबवरती असू द्या, कुठेतरी बाहेर गेलेला असू द्या, मध्यरात्रीच्या वेळेला तुम्ही जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपल्या आईला झोप लागत नाही गड्या. आई जागीच असते. फक्त आपल्या लेखाच्या पाऊल खुणा वाजल्यानंतर पावल्यावरून आपला दादा आलं ओळखते ना, तिचं नाव आई आहे जगाच्या पाठीवर. आणि ते आपण आल्यानंतर पहिल्यांदा आवाज न देता दरवाजा उघडते ना, ती आई आहे. दरवाजा उघडल्यानंतर दादा तू कुठं गेला होता, किती कमवलं होता, हा प्रश्न नाही विचारत. पहिला प्रश्न आईचा असतो, तू जेवण केलं का. त्यावेळेला आपण म्हणतो आई तुला काही कळतं का, ही का जेवणाची वेळ आहे का. आईला काही कळतं का म्हणा, पण तरीसुद्धा आई दुसऱ्या दिवशी तुम्हाला तोच प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. हे आईचं प्रेम आहे. आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवरती कोणी करू शकत नाही. आई किती प्रेम करते गड्या. एकदा प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहीत आहे का, एका लेकराशी माय मृत्यू पावली. आई गेल्यानंतर त्याच्या बापाने 2-3 महिन्यानंतर त्या ठिकाणी लग्न केलं. माझं सांगणं आहे तुम्हाला गड्या, आपल्या जीवनामध्ये आपली पत्नी गेल्यानंतर आपल्याला दुसरी पत्नी भेटेल, पण लेकराला माई भेटत नाही गड्या. ज्या वेळेला बापानं 2-3 महिन्यानंतर दुसरं लग्न केलं, लग्नाला 10-15 दिवस झाले आणि बापानं आपल्या मुलाला जवळ बोलवलं. बाळू बाळू तुला एक प्रश्न विचारायचा, विचारा ना बाबा. काय प्रश्न आहे. बाळू तुझी सख्खी आई मृत्यू पावली आहे, तुझी ही सावत्र आई आहे. तुला सावत्र आईमध्ये आणि सख्खी आईमध्ये काही बदल वाटत नाही. वाटतो ना बाबा. काय बदल वाटतो. माझी सख्खी आई खोटं बोलायची बाबा, सावत्र आई खरं बोलते बाबा. अरे 4 दिवसाची माई तुला खरी वाटायला लागली, जिनं हितभर पोट फाडून तुला जन्माला घातलं त्या माईला खोटं म्हणतो गड्या. अरे काय बदल आहे, काय खोटं बोलायची तुझी सख्खी आई आणि सावत्र आई काय खरं बोलते. बाबा खरंच सख्खी आई खोटं बोलायची हो, सावत्र आई खरं बोलते. काय खोटं बोलायची सख्खी आई. बाबा मी जर काही उन्हाळपणा केला, मी जर काही चुकीचं वागलो ना, माझी सख्खी आई म्हणायची असं जर चुकीचं वागला ना, असा उन्हाळपणा केला ना, मी तुला 4 दिवस जेवायला देणार नाही. परंतु 5 मिनिटानं तीच आई यायची आणि बाळू जेवण करून घे म्हणायची, खोटं बोलायची. पण सावत्राई खरंच खरं बोलते बाबा. मला म्हणते तू जर असा उन्हाळपणा केला ना, तुला 4 दिवस जेवायला देणार नाही. आणि खरंच बाबा 4 दिवस झाले माझ्या सावत्राईनं खरंच भोजन दिलं नाही महाराज. हा बदल आहे. आई ती आई असते गड्या. जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्याच्या नंतर मिळत नाही. आज या थोरात परिवाराच्या जीवनामध्ये विचारा, मी सांगून जाईल काकांचं आईवरती प्रेम आहे महाराज, पण आई इतकी भाग्यवान आहे. आपल्या मुलानं प्रेम करावं यात विशेष नाही हो, पण नातवांचं प्रेम बघा. 3-4 महिन्यापासून या कार्यक्रमाचं आयोजन ते म्हणतो महाराज आमच्या आईनं आमच्याकरता फार कष्ट केले हो. आईनं फार गरिबीत लोकांची मजुरी करू करू आमच्या जीवनामध्ये आम्हाला शिकवलं, लहानसं मोठं केलं. आईच्या ऋणातून कधीच उतराई होऊ शकत नाही, पण आमच्या आईचं श्राद्ध गोड झालं पाहिजे बस आमच्या जीवनामध्ये. कारण आई आजी नातवाच्या जीवनामधले खऱ्या अर्थानं आजी आणि आजोबा सगळ्यात जवळचे मित्र आहे महाराज. किती प्रेम करते माहिती आहे का आजी त्या नातवांच्या जीवनामध्ये. आमच्या ओमदादाला ऋतिक दादाला विचारा, आजी किती प्रेम करायची. पूर्वीच्या काळामध्ये आजीच्या कमरेला पिशवी असायची महाराज. आजीनं कधी आपल्या जीवनामध्ये व्यसन केलं नाही. आजीच्या जीवनामध्ये गोळी करता जर पैसे घेतले, आजारी पडल्यानंतर दवाखान्याकरता जर पैसे घेतले ना, कधी दवाखान्यामध्ये गेले नाही. तेच पैसे आजीनं आपल्या कमरेच्या पिशवीमध्ये टाकावी. आपल्या नातवाची सहल निघाल्यानंतर घरी यावं, बाबा मला सहली करता जायचं आहे, गरीबाची परिस्थिती आहे, आपल्याला जाता येणार नाही. कोपऱ्यामध्ये नातू रडायला लागला, बाप नाही म्हटल्यानंतर आजीनं यावं. का रडतो, जवळ येऊ नको आजी, तुला सहलीला जायचं का, काळजी करू नको. तुझा बाप पैसे देत नसेल, पण माझ्या आजाराकरता जे पैसे भेटले होते ना, मी ते पिशवीमध्ये ठेवले, हे घे पैसे आणि जा सहली करता. अशी आजी म्हणणारी निघून गेली गड्या. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेम करा. आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्याच्या नंतर मिळत नाही. कवी गोड वर्णन करतो, आहे तोपर्यंत आई कळत नाही. तो कवी आईला आवाज देतो, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, ए नाग आई मला झोपत नाही. 9 महिने गर्भात पाळले, बोट धरून मला चालविले. 9 महिने गर्भात पाळले, बोट धरून मला चालविले. रडू आले आई कोण गाई गाई, ए नागाई मला झोपत नाही. जोपर्यंत आई
गोड आई वडिलांची सेवा करा. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांच्या शरणावरती नतमस्तक. बोलण्याच्या वगत काही चुकीचे शब्द गेले असेल तर शांत करा, माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबा तुकोबा गुरुवर यांचं, चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा. जे बरोबर असेल आपल्या जवळच रामकृष्णारी साधनाश्रम नावाचा आश्रम आहे. माझे गुरुवर ज्ञानेश्वर माऊली शिंदे. माऊलींच्या आश्रमामध्ये राहून जे ज्ञान ग्रहण केलं तेच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि माऊली सांगत असता देवा करता फिरायचं, देव म्हणून फिरायचं. फार गोड गुरुवर्य. आमचं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य असेल, अनंत जन्मीचं असे गोड गुरुवर्य आमच्या जीवनामध्ये लाभले. एकदा येऊन बघा गड्या. त्यांचं तेज पाहिल्यानंतर कळतं का या कलियुगामध्ये चालत्या बोलता देवाचा अवतार देव हेच आहे, ज्ञानोबा हेच आहे, तुकोबारा हेच आहे. तुकोबारा ज्ञानोबा आम्ही ज्यांच्यामध्ये पाहतो त्या गुरुवर्यांचं. चुकीचं असेल बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा. सगळ्यांच्या शरणावरती नतमस्तक होतो. सगळ्याच ठिकाणी पूर्णविराम. माऊली ज्ञानेश्वर आवरून घ्यायचं. पण आमच्या सगळ्या मंडळींना, आमचे योगेश भाऊ असतील, आमचे त्या ठिकाणी बाळू भाऊ असतील, ओमदादा, ऋतिक दादा, या सगळ्यांनी पिंगळा पाहून कीर्तन घेतलेलं आहे. आणि त्यांना पिंगळा ऐकल्याशिवाय कीर्तन पूर्ण झाल्यासारखं वाटणार नाही. त्यांच्यापेक्षा तेवढं 5-10 मिनिटामध्ये पिंगळा म्हणतो सेवेला पूर्णविराम. बघा, गोड देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. हे नाही केलं तर काय होईल? नाथ बाबा म्हणता आमचं काही नाही जाणार. मग हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरती शेवटी बा फार बाजून येईल. सरती शेवटी बा सरती शेवटी बा फार बाजून येईल. सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बसा येईल. एका जनार्दनी आमचे काय बसा येईल. पुष्पावरती हात करा. एक साथ ताली वाजव गावकर पाठीमागे बसलेल्या महिला मंडळाच्या होच्या एका जनार्दनी आमचे काय बसा येईल. एका जनार्दनी आमचे काय बसा येईल. पिंगळा 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 महावारी पिंगळा महावारी पिंगळा महावारी कोणी बोलत देता पिंगळा महावारी. पिंगळा महावारी कोणी बोलत देता पिंगळा महावारी. पिंगळा महावारी कोणी बोलत देता पिंगळा महावारी. Thank you.
मला पंढरीला नेलं गे बया विठोबा पायीशी विठ्ठलैवामी होईन विठोबा पायीशी विठ्ठलैवामी होईन विठोबा पायीशी विठ्ठलैवारी होईन विठोबा पायीशी विठ्ठलैवारी होईन विठोबा पायीशी विठ्ठलैवामी होईन विठोबा पायीशी विठ्ठलैवामी होईन विठोबा पायीशी विठ्ठलैवारी होईन विठोबा पायीशी विठ्ठलैवारी होईन मलपुर यात्रा जाईन महालक्ष्मीला पाहिन 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 त्रिवेणीये शान करीने विठ्ठलैवामी होईन विठोबा पायीशी विठ्ठलैवामी होईन विठोबा पायीशी विठ्ठलैवारी होईन विठोबा पायीशी विठ्ठलैवारी होईन ओम वाजा ओम वाजा ओम वाजा ओम वाजा प्रेम नगरमारी ओम वाजा सोहम वाजा प्रेम नगरमारी सावध होनी भजनी लागा देव करा कलवारी आपली वेळ सगळे संपलेले. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.
आणि या ठिकाणी थांबतो. आपली संपलेली पण एक आजींना श्रद्धांजली आणि सध्या श्रावण महिना आहे. एक 2 मिनिटं आजींना श्रद्धांजली म्हणून भगवान परमात्म्याचं शिवाचं भजन करण्याकरता 2 मिनिटं वरती हात करा करा करा. संपली आपली वेळ. हा भोले बाबा मेरे हैं शिव बाबा मेरे हैं 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 डमरू वाले मेरे हैं बंदी वाले मेरे हैं डमरू वाले मेरे हैं बंदी वाले मेरे हैं शिव बाबा मेरे हैं भोले बाबा 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 मेरे तुकाराम